प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आनंदी राहायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला जीवनामध्ये चांगली लाईफ पार्टनर मिळावी म्हणून तो विचार करत असतो। पण गिरीश आणि शुभाचं साखरपुडा होऊन जी घटना घडली होती त्यावरून लग्नावरती आणि प्रेमावरती विचार करायला लोकांना भाग पाडलं। 27 वर्ष गिरीशचे लग्न 22 वर्ष शुभाबरोबर ठरले होते। ज्याप्रमाणे लग्नाच्या अगोदर साखरपुडा केला जातो त्याचप्रमाणे गिरीश आणि शुभाची एंगेजमेंट केली जाते आणि एंगेजमेंट नंतर या दोघांच्या लग्नाची तारीख देखील ठरवली जाते। तसं पाहिलं तर गिरीश आणि शुभा यांचं कुटुंब गेल्या 15 वर्षापासून एकमेकांना ओळखत होतं, त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंद होता। एंगेजमेंट झाल्यानंतर गिरीश आणि शुभाचं फोनवरती बोलणं चालू होतं। साखरपुड्याला फक्त 3च दिवस झाले होते। त्यावरती शुभा गिरीशला म्हणाली, आपण कुठेतरी एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ जेणेकरून आपल्याला निवांत वेळ भेटेल। त्याप्रमाणे गिरीश आणि शुभा एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात। जेवण केल्यानंतर पुन्हा आपल्या घराकडे निघतात। त्यावेळेस सायंकाळची वेळ झाली होती। एका निसर्गरम्य पॉइंटला हे दोघं 5-10 मिनिटं थांबण्याचा विचार करतात। त्या पॉइंटला थांबल्यानंतर दोघं गप्पा मारत असतात। तेवढ्यातच गिरीशच्या डोक्यामध्ये पाठीमागून कोणीतरी जोरदार प्रहार करतं। अचानक हमला झाल्यामुळे गिरीशला काहीच समजलं नाही। त्याला काही कळायच्या अगोदरच तो जमिनीवरती कोसळला। ते बाजूला उभा असलेली शुभा हिला देखील समजलं नाही गिरीशला कोणी आणि का मारलं। शुभा लगेचच मोठमोठ्याने आवाज देत लोकांना मदतीसाठी बोलवते। तिचा आवाज ऐकून 2-3 लोक येतात आणि गिरीशला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। दुसरीकडे खूप वेळ झाला होता तरी देखील गिरीश आणि शुभा घरी परतले नाही, म्हणून गिरीशचे आईवडील आणि शुभाच्या आईवडिलांना चिंता वाटत होती। पण त्याच दरम्यान गिरीशच्या वडिलांना मणिपाल हॉस्पिटलमधून फोन जातो, तुमच्या मुलाला डोक्याला जबर मारहाण लागलाय, तुम्ही तात्काळ हॉस्पिटलमध्ये या। गिरीश आणि शुभाचे आईवडील तात्काळ मणिपाल हॉस्पिटलमध्ये धाव घेतात। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर शुभा तिच्या आईवडिलांना आणि गिरीशच्या आईवडिलांना सांगते, मी जेवण करून येत असताना एका जागेवरती थोड्या गप्पा मारत बसलो होतो, पण तेवढ्यामध्येच 4-5 टपोरी लोक आले आणि त्यांनी गिरीशला जबर मारहाण केली। यामध्ये गिरीशच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आला। शुभाने सांगितलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील लोकांना धक्का बसला। त्या हॉस्पिटलमध्ये गिरीशवरती उपचार चालू झाले। डॉक्टरांनी गिरीशला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुसऱ्या दिवशी गिरीशचा त्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। कोणत्याही वडिलांसाठी ही घटना अतिशय दुःखदायक असेल, कारण की ज्या मुलाचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा झाला होता, त्याच्या 3ऱ्या दिवशी गिरीशचा चोरांच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। गिरीशचे वडील तात्काळ लगेचच घडलेल्या सर्व घटनेबद्दल जवळच्याच पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करतात। पोलीस या घटनेचा तपास चालू करतात आणि सर्वच अगोदर गिरीश बरोबर असलेली शुभा तिची चौकशी करतात। शुभा सांगते, आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे निघालो। एका स्पॉटला आम्ही 5-10 मिनिटं गप्पा मारायच्या ठरवल्या। त्या स्पॉटवरती 3 अज्ञात जण आमच्याकडे आले। आमच्याकडे जे काही पैसे होते त्या चोरांनी मागितले, परंतु गिरीशने याला विरोध केला, म्हणून या तिघांनी गिरीश बरोबर मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये गिरीश जखमी झाला, असं शुभाने पोलिसांना स्टेटमेंट दिलं। 27 वर्ष गिरीश हा इंटेल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता, तर 22 वर्ष शुभा ही LLBचं शिक्षण घेत होती। कारण की शुभाचे वडील देखील मोठे वकील होते, त्यामुळे तिला देखील वकीलच व्हायचं होतं। ही कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या चांगल्याच परिचयातले होते। शुभाच्या वडिलांची गिरीशवरती नजर होती। तो एकदम साधारण आणि कोणतंही व्यसन नसलेला मुलगा होता, त्यामुळे शुभांच्या वडिलांची इच्छा होती त्यांच्या मुलीला गिरीश सारखा चांगला नवरदेव मिळावा। त्यामुळे तिचे वडील गिरीशच्या आईवडिलांना लग्नासाठी विचारतात आणि दोन्ही कुटुंबामधून लग्नाला सहमती मिळते। दोन्ही कुटुंबातील सहमतीने या दोघांची 30 तारखेला एंगेजमेंट होती, तसेच लग्नाची तारीख देखील काढली जाते। एंगेजमेंट झाल्यानंतर दोघांमध्ये चांगली ओळख वाढावी त्यासाठी दोघांचे फोनही चालू होतात आणि आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एंगेजमेंटच्या 3ऱ्या दिवशी हे दोघंही हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्यांच्याबरोबर जी काही घटना घडती त्याबद्दल गिरीशचे वडील पोलिसांमध्ये तक्रार नोंद करतात। पोलीस या घटनेचा तपास चालू करतात। शुभाची चौकशी केल्यानंतर ज्या ठिकाणी गिरीशवरती हल्ला झाला त्या जागेवरती जाऊन त्या जागेची पाहणी करतात, जेणेकरून काही पुरावा मिळतोय का। पोलिसांनी या प्रकरणी प्रत्येक अँगलनी तपास सुरू केला, परंतु ज्या ठिकाणी गिरीशवरती हल्ला झाला होता त्या ठिकाणी असा कोणताही पुरावा आढळला नाही, जेणेकरून गिरीशवरती हल्ला कोणी केलाय हे समजेल। एवढंच नाही तर पोलिसांनी याची देखील चौकशी केली, गिरीश बरोबर कोणत्या मित्राचे किंवा कोणाचे काही वाद झाले होते का, किंवा त्याच्या कुटुंबाचे कोणाबरोबर काही भांडण वगैरे झाले होतं का, पण तसलाही काही पुरावा पोलिसांना आढळला नाही।
इकडे गिरीशचे आईवडील पोलिसांना न्याय मागत होते. आमच्या मुलाची हत्या कोणी केली त्या आरोपींना शोधा. त्यामुळे पोलिसांवरती आता दबाव आणखीनच वाढत चालला होता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी जरा वेगळी पद्धत वापरली. पोलिसांना संशय आला 3 दिवसा अगोदरच गिरीश आणि शुभाचं एंगेजमेंट झाली होती. याच एंगेजमेंटचे कदाचित काही फोटो किंवा व्हिडिओ शूट केले असेल. त्याच फोटो व्हिडिओ शूटमधून पोलिसांना कदाचित काही पुरावा मिळेल. याच विचाराने पोलिसांनी गिरीश आणि शुभाचं जी एंगेजमेंट झाली होती त्याचा पूर्ण व्हिडिओ शूट तपासायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये प्रत्येक पाहुण्यावरती पोलिसांची बारकाईने नजर होती. प्रत्येक चेहऱ्याकडे नोटीस केलं जात होतं. पूर्ण व्हिडिओ शूटिंग पाहिली तरी देखील पोलिसांना असा कोणताही संशयित आरोपी आढळला नाही. पण अचानक जेव्हा पोलिसांची नजर शुभावरती जाते तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटतं. कारण की कधी पण एखाद्या मुलीचं जर लग्न ठरलं आणि तिची एंगेजमेंट असेल तर ती खूप आनंदित असते. या उलट गिरीश आणि शुभाच्या एंगेजमेंटमध्ये शुभाच्या चेहऱ्यावरती कोणताही आनंद नव्हता. जसं की तिला कोणीतरी बळजबरीने एंगेजमेंट करायला सांगितलं तर त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसत होतं. कारण की पोलिसांनी अगोदरच गिरीशच्या हत्येप्रकरणी वेगवेगळ्या अँगलने आरोपीचा तपास केला आणि त्यामध्ये त्यांना कुठेही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे एक संशय म्हणून पोलिसांचं सर्व लक्ष शुभाकडे गेले. पण पोलिसांनी तिला चौकशीला बोलवलं नाही. तिला चौकशीला बोलावण्या अगोदर तिच्या संपूर्ण मोबाईलची डिटेल्स काढली. तिने कोणाला फोन केले आणि किती वेळा फोन केले. जेव्हा शुभाचा कॉल रेकॉर्ड चेक केला गेला तेव्हा पोलिसांना एक संशयित नंबर आढळला. कारण की ज्या दिवशी गिरीश आणि शुभा रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला गेले होते त्या दिवशी शुभाच्या मोबाईलवरती एका नंबरवरतून अनेक वेळा फोन आले होते आणि त्या नंबरवरती बराचसा वेळ शुभाचं बोलणं देखील झालं होतं. त्या नंबरवरती सर्वात जास्त शुभाचे कॉल गेले होते. त्या नंबरला पोलीस ट्रेस करतात, त्याची माहिती काढतात. तेव्हा पोलिसांच्या तपासामध्ये हे निष्पन्न होतं हा मोबाईल नंबर अरुण वर्मा नावाच्या मुलाचा आहे आणि अरुण वर्मा हा शुभाच्याच कॉलेजला लॉचं शिक्षण घेत होता. याशिवाय तो शुभापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. पोलिसांना घटनेच्या दिवशी अरुण वर्मा आणि शुभाच्या कॉल डिटेल्स मिळाल्या. त्यामुळे पोलीस घटनेच्या दिवशी अरुण वर्माचं लोकेशन काय होतं याचा देखील तपास करतात. तर तपासामध्ये समजतं की अरुण वर्माचं लोकेशन त्या ठिकाणी गिरीशवरती हल्ला झाला होता त्याच्या आजूबाजूलाच दाखवत होतं. त्यामुळे पोलिसांनी वेळ वाया न घालता अरुण वर्माला ताब्यात घेतलं आणि त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आले. जेव्हा अरुण वर्माला पोलिसांनी विचारलं घटनेच्या दिवशी तू कुठे होता तेव्हाच अरुण वर्माने सांगितलं मी तर त्या दिवशी शहरामध्ये नव्हतो, दुसऱ्या गावाला गेलो होतो. पोलीस त्याला सक्तीने विचारतात, प्रत्येक अँगलने विचारतात, तरी देखील अरुण वर्मा एकच उत्तर देतो घटनेच्या दिवशी मी बाहेरगावी गेलो होतो. फक्त अरुण वर्माचं त्या ठिकाणी लोकेशन सापडणं फक्त एकच पुरावा पोलिसांकडे होता. त्या पुराव्याच्या आधारे मध्ये सिद्ध करणं कठीण होतं. त्यामुळे पोलीस देखील शुभा आणि अरुण वर्मा या दोघांबरोबर एक खेळ खेळतात. या दोघांनाही चौकशीनंतर सोडून दिलं जातं. पोलीस त्यांच्या दोघांचेही मोबाईल नंबर रेकॉर्डिंगला टाकतात. चौकशीमधून बाहेर आल्यानंतर अरुण वर्मा सर्वात पहिलं फोन लावतो तो शुभालाच. तो शुभाला सांगतो पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यावरती शुभा म्हणते तू पोलिसांना काही सांगितलं तर नाही ना. अरुणने उत्तर दिलं शुभाला उलट मी पोलिसांनाच फिरवलं. मी पोलिसांना काहीही सांगितलं नाही. या उलट मी या शहरामध्ये नव्हतो असंच पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनाही माझ्या बोलण्यावरती कदाचित विश्वास बसला असेल म्हणूनच तर त्यांनी मला सोडून दिलं. मी आता मला नाही वाटत मला पुन्हा हे पोलीस चौकशीला बोलवतील. पण अरुण वर्मा आणि शुभाला कुठे माहिती होतं पोलीस त्यांचे कॉल रेकॉर्डिंग ऐकत आहे. त्या रेकॉर्डिंग नंतर पोलिसांसमोर पिक्चर पूर्ण क्लिअर होता. म्हणजे इथं पूर्ण विश्वास झाला होता गिरीशच्या हत्येप्रकरणी शुभा आणि अरुण वर्मा यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. पोलीस सर्वात अगोदर शुभाला अरेस्ट करण्यासाठी तिच्या घरी जातात. शुभाला अरेस्ट करणं खूप कठीण होतं कारण की तिचे वडील खूप मोठे वकील होते. पण पोलीस समजदारीने काम घेतात. शुभाच्या वडिलांना सांगतात आम्ही फक्त चौकशीसाठी घेऊन चाललोय. चौकशीसाठी शुभाला आणल्यानंतर पोलीस तिला तिचे आणि अरुण वर्माचे सर्व कॉल रेकॉर्डिंग ऐकवतात. पोलीस शुभाला हे देखील सांगतात त्या दिवशी गिरीशवरती हल्ला झाला होता त्या दिवशी अरुण वर्माचं लोकेशन तुमच्या आजूबाजूलाच होतं. त्यानंतर अरुण वर्माला देखील पोलीस अरेस्ट करतात. त्या पोलीस स्टेशनमध्ये शुभा आणि अरुण वर्मा या दोघांसमोर पोलीस सर्व काही पुरावे मांडतात. सर्व पुरावे पोलिसांना मिळाले हे समजतात अरुण वर्मा आपला गुन्हा कबूल करतो आणि यानंतर तो पोलिसांना जे सांगतो ते ऐकून सर्वांना धक्काच बसतो. अरुणने पोलिसांना सांगितलं शुभा आणि अरुण दोघंही एकमेकांवरती प्रेम करायचे
आणि त्यांचं हे रिलेशनशिप गेल्या 2-3 वर्षापासून चालू होतं. अरुण आणि शुभा एकाच कॉलेजला लॉचं शिक्षण घेत होते. तसं पाहिलं तर अरुण हा शुभापेक्षा 2 वर्षांनी ज्युनियर होता. तरी देखील शुभाला अरुण बरोबरच लग्न करायचं होतं. अरुणला देखील शुभाबरोबरच लग्न करायचं होतं. पण ही गोष्ट शुभाच्या वडिलांना समजते. जसं ही गोष्ट शुभाच्या वडिलांना समजते तसं ते लगेच शुभाच्या लग्नाची तयारी करतात. शुभाचे वडील गिरीशला आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना 1 वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे शुभासाठी गिरीश सारखा नवरदेव कुठं भेटणार नाही म्हणून त्यांनी गिरीश बरोबर शुभाचं लग्न ठरवलं. शुभाच्या वडिलांना वाटलं लग्न झाल्यानंतर शुभा या सर्व गोष्टी विसरून जाईल, त्यामुळे तिचा साखरपुडा गिरीश बरोबर केला जातो. परंतु शुभाला गिरीश अजिबात आवडत नव्हता, कारण की तो एकदम साधा सिंपल मुलगा होता. त्याला इतर मुलांसारखं हायफाय राहणं आवडत नव्हतं. तिला तर स्टायलिश आणि मॉडेलिंग मुलगा पाहिजे होता. त्यासाठीच तिने अरुण वर्माबरोबर लग्न करायचं ठरवलं होतं. त्यामुळे वडिलांच्या दबावामुळे शुभा आणि गिरीशची एंगेजमेंट होती. तिने एंगेजमेंटच्या दिवशी त्या ब्युटिशियनला सांगितलं होतं, मला गिरीश मुलगा अजिबात आवडत नाही, मी त्याच्याबरोबर लग्न करणार नाही. वडिलांच्या हट्टापायी शुभाची एंगेजमेंट झाली होती म्हणून ती जास्त चिडली होती. ही गोष्ट शुभाने तिचा प्रियकर अरुणला देखील सांगितली होती. त्यामुळे शुभा, स्वतः अरुण आणि अरुणचा चुलत भाऊ आणि एक मित्र या चौघांचं घटनेच्या दिवशी 72 वेळा फोन झाले होते. ठरल्याप्रमाणे शुभाने सांगितलं होतं गिरीशला हॉटेलमध्ये जेवण करायला बोलवेल आणि त्यावेळेस तुम्ही तिघांनी त्याला संपवायचं. ठरल्याप्रमाणे शुभाच्या डोळ्यासमोरच गिरीशला तिचा प्रियकर अरुण वर्मा, त्याचा चुलत भाऊ आणि मित्र या तिघांनी मिळून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, साध्या मुलाची निर्गुणपणे हत्या केली तर कोर्टाने काय शिक्षा दिली असेल? कोर्टाने गिरीशच्या हत्येप्रकरणी 4ही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ही केस हायकोर्टात गेली. हायकोर्टाने देखील त्यांना जन्मठेपेची शिक्षा कंटिन्यू ठेवली. पण या घटनेच्या 10 वर्षानंतर सर्व आरोपींना जामीनवरती बाहेर सोडण्यात आलं आणि आजही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. जर त्यावेळेस कोर्टाने शुभा, अरुण वर्मा आणि इतर 2 आरोपींना योग्य ती शिक्षा दिली असती तर आज मेरठमध्ये घडलेलं मुस्कान रस्तोगी हत्याकांड घडलं नसतं. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या आठवड्यामध्ये 2 अशा घटना घडल्या. तिथे मुलीचं लग्न ठरलं, साखरपुडाही झाला आणि त्याच मुलीने नवरदेवाची सुपारी दिली होती. त्याशिवाय पुण्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली. गिरीश आणि शुभाचं हे प्रकरण 2003 मध्ये घडलं होतं. ही घटना आत्ता सांगायचं तात्पर्य म्हणजे मुलीने प्रियकराला मारलं किंवा पत्नीने नवऱ्याला मारलं. या घटना आत्ताच नाही तर अगोदरपासून होतात. पण यामध्ये कोर्टाने योग्य ती शिक्षा न दिल्यामुळे या घटना कुठेही थांबल्या नाहीत. अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आणि अशा केसमध्ये आणि ज्या ठिकाणी पुरुषांवरती अन्याय होतो त्यावेळेस महिलांना काय शिक्षा भेटायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा.